आज हार्डनेक गार्लिकबद्दल बोलूया. हे मी इथे यंदाच्या वर्षीकरता म्हणजे गेल्या वर्षीच्या फॉलमध्ये साधारण ऑक्टोबरमध्ये हे हार्डनेक गार्लिक लावले. हार्डनेक गार्लिक ही एक लसणाचीच एक व्हरायटी आहे. ताठमान्या लसूण म्हणू शकतो आपण. ह्याला ताठमान्या लसूण म्हणतात कारण ह्या लसणातनं हे जे असे स्केप्स येतात ह्याला स्केप्स म्हणतात आणि ते असे ताठ कडक असतात. ह्याच्या आतमध्ये त्या लसणाचं बी आहे. तर हे प्रत्येक रोपाला असा एक एक स्केप आलेला आहे आणि हा स्केप जर वाढून दिला तर असं म्हणतात की ते सगळं जे न्यूट्रिशन मुळातनं येतं ते ह्या बियांच्या वाढीकरता लागतं. म्हणून हे स्केप साधारण असे हे स्केप पहिले ताठ असतात आणि मग ते असे गोल वळसा घालायला लागतात. एक किंवा ह्याला बघितलं तर 2 असे. तर म्हणून शक्यतोवर असं रेकमेंड करतात की हे असे 1-2 त्यांनी वळसे घातले की ते कापून टाकावे आणि त्याच्यानंतर 2-3 आठवडे अजून लसूण होऊन द्यावा. मला असं वाटतं लसूण हा होत आलेला आहे कारण खालची पानं सगळी सुकत आलेली आहेत. आता ॲक्च्युली जून आहे, आज 10 जून आहे. तर साधारण ऑक्टोबरमध्ये लावलेले आहेत. मला वाटलेलं की अजून जून एंड किंवा जुलै लागेल, पण होत आलेले आहेत. आज आता मी हे स्केप्स काढून टाकणार आहे, म्हणजे हे कापणार आहे. आणि हे स्केप्स आर कन्सिडर्ड डेलिकसी. ह्या वेस्टर्न वर्ल्डमध्ये लोक पेस्टो बनवतात, स्टर फ्रायमध्ये घालतात. आपण मला वाटतं उंदियोत वगैरेही घालू शकतो. मी सुद्धा कदाचित त्याचं स्टर फ्राय करीन आणि त्याच्यात घालीन किंवा झुणका वगैरे काहीतरी करून त्याच्यात घालणार आहे. पण आपण आत्ता आधी हे हार्वेस्ट करूया.